समुद्र सपाटीपासून 1298 मीटर उंचीवर असलेला ब्रह्मगिरी पर्वत, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ त्र्यंबकेश्वर। सायंकाळच्या संध्याप्रकाशात रस्ता न्हाऊन निघाला होता। नाशिक ते त्र्यंबकेश्वर साधारणतः 30 किलोमीटर अंतर। मावळतीच्या रंगांची उधळण करत सूर्य अलगदपणे क्षितिजा पार गेला तसे आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी निघालो। दिवसभर उन्हा पावसात उभे असलेले डोंगर सुद्धा रात्रीच्या पोटात विसाव घेत होते। सकाळी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी पहाटेचा अलार्म सेट केला आणि झोपी गेलो। तर फायनल मित्रांनो, आपली सकाळची पूर्ण तयारी झाली आहे आता, आणि आता आपण निघतोय देवदर्शनासाठी। चल त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन दर्शन रांगेत उभे राहिलो। म्हणायला जन्मभूमी असली तर इथं माथा टेकवायला मात्र 20 वर्ष लागली। या विचाराने मन चौफेर उधळलं। मनात जपलेला देव VIP दर्शन देतो यातच आपलं समाधान। बालपणीच्या प्रवास कथा रंगवणारी लालपरी, बघतक्षणी निशब्द। प्रवासाचा पुढचा टप्पा होता पहिने वॉटरफॉल आणि हरिहर किल्ल्याचा परिसर। हरिहर किल्ला, नागफणी सुळका, भास्करगड किल्ला आणि सैरा डोंगराच्या नजरेत विसावलेलं एक स्वच्छ नदी पात्र, नदीकाठी वसलेले एक गाव आणि मित्रांनी जपलेल्या प्रवासाच्या आठवणी। कितीही देवदेव केलं तरी राक्षसी मन काही शांत बसू देत नाही। चिकन करीचा बेत आखत आम्ही नियोजित ठिकाणी पोहोचलो।